पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो प्रियानो देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या कल्याण होणार हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया तुम्हाला जर धन्य बनायची इच्छा आहे तर बाकी नको ते सर्व काम बंद करा देवाकडे लक्ष द्यायला चालू करा हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया एका बंधूने मला बोलले प्रेज द लॉर्ड फादर बेनी माझ्या घराकडे तुमचा स्वागत त्याने मला बोलले फादर मी पाहिजे ती गाडी तुमच्यासाठी पाठवून देणार हालेलुया त्याने मला बोलले फादर आमच्या घरी भरपूर प्रकारच्या गाडी आहेत हालेलुया त्या बंधूने मला बोलले फादर मी गरीब घरातील माणूस होतो माझ्या घरी खायला अन्न नव्हता इतके मी गरीब होतो म्हणजे माझ्या घरी मला खायला नाही जायला जमणार म्हणून माझा आई बाबांनी मला माझ्या मावशीच्या घरी सोडले माझी मावशी फादर भयानक खडकपाळी होती या माझ्या मावशीचा स्वभाव असे आहे हालेलुया गुडघे टेकून रोसरी करायला पाहिजे ते लहान असो काही असो झोप येवो नाही येवो हालेलुया रोसरी करताना गुडघे टेकूनच हालेलुया त्यानंतर त्याने मला बोलले आमच्या मावशीच्या घरी दुसरा एक नियम होता घरातील लहान मुलं एक बायबलचा अध्याय रोसरीच्या नंतर घरी नंतर तिकडे बसून जोरात वाचायचं त्यांनी मला बोलले फादर मावशी एवढे काटकवर होते तरी देवाच्या आशीर्वादाने मी लागलो त्यांनी मला सांगितलं फादर मी कुठेही जाताना बायबल माझ्या सोबत घेऊन फिरायला चालू केले त्यांनी मला सांगितलं फादर मी जेव्हा कामाला जायला चालू केले रोज माझ्या हातामध्ये बाईबल ट्रेन मध्ये बरोबर प्रवास करणारे लोक मला विचारायला चालू केले ते रोज काय वाचतो तू रोज काय वाचतोस मी त्याला जास्त उत्तर देत बसण्याच्या ऐवजी मी वचनातून वाचायचो कामावर सुट्टीचा वेळ मिळत आहे तेव्हा मी माझ्या बायबलकडे पळतो होतो आणि मी बायबल वाचत होतो त्यांनी मला सांगितलं त्यांच्या घरातील भरभराट काही आहे किती आहे पुढची गोष्ट त्यांनी मला बोलले हालेलुया फादर जसे मी आहे तसे माझी मुलं आहेत माझ्या मुलांच्या हृदयामध्ये बायबलसाठी प्रेम आहे देवाने मला जी बायको दिली तिला पण खूप वाचनावर प्रेम आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू त्यांच्या मुलं कुठे कुठे पोचले म्हणून त्यांनी मला बोलले प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड कल्याण भरभराट धन्यता पाहिजे असेल तर ज्या घरामध्ये बायबल आहे ज्या घरामध्ये वाचनाला जागा आहे ज्या घरचे लोक देवाकडे बघणार आहे अशा घरी मुलगी द्यायची प्रभूचा गौरव असो
वसईवरून बोलत आहे पापडी. त्याच्या अगोदर मी परमेश्वराचे आभार मानते मला इकडे उभं केल्याबद्दल. परमेश्वराने आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. अमला आश्रमद्वारे आम्हाला फादर देवीसारखे फादर देऊन प्रत्येक कामात मार्गदर्शनासाठी आम्ही फादरकडे येत असतो. फादर आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्या कुटुंबावर त्यांचे खूप उपकार आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे ही साक्ष मी वाचते. माझे नाव इग्नेशियस वास असून मी राहणार पाकडी चणेगोरी नाका येथील 89 वर्षाचा आहे. गेल्या वर्षी गाडी चालवत असताना मी गाडीवरून खाली पडलो आणि त्यामध्ये माझ्या पायाला खूप दुखापत झाली. पाय खूप दुखत होता म्हणून मी वसईला एका दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरांना माझा पाय दाखवला. पाय दाखवल्यावर डॉक्टरांनी मला सांगितले की पायातले हाड मोडलेले आहे आणि त्या ठिकाणी आता एक रोड टाकावा लागेल. मला ऑपरेशन करावे लागेल आणि माझे वय 89 वर्ष असल्या कारणाने डॉक्टरने मला सांगितलं होतं की ऑपरेशन केल्यानंतर रोड टाकून सुद्धा तुमचा पाय पूर्णपणे सरळ होऊ शकत नाही. मी खूप उदास झालो. परंतु मला वसईतल्या एका स्त्रीने म्हणजे डॉल्सीने सांगितले अमलाई मातेचे एक चित्र दिले. त्यांनी म्हणजे ते ह्या वर्षीच कॅलेंडर आहे आणि तिने सांगितले की हे अमलाई मातेचे कॅलेंडर तुम्ही तुमच्या मनातले सर्व दुःख ह्या मातेचरणी अर्पण करा. त्याप्रमाणे मी दररोज नित्य नियमाने अमलाई मातेचे चित्र पाहून प्रार्थना करत गेलो आणि अमलाई मातेच्या आशीर्वादाने आज माझा पाय सरळ झालेला आहे. या ठिकाणी मी माऊलीचे मनापासून आभार मानत आहे. थँक्यू. पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी अर्ध डोक्याचे साईड खांद्याचा जिथे माझ्या हात आहे हे भाग तिथून खाली कमरेचा एक साईड तसा प्रकारे एक साईडला त्रास असलेल्या व्यक्ती कोणतरी इकडे असेल तर पडापड उभा राहा. असे कोण असेल तर या क्षणामध्ये ते लोक बरे झालेले आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. गर्भाशयामध्ये गाठी असलेल्या काही स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठी प्रभू येशू या क्षणामध्ये नाहीसा करतात. पायाच्या मांडीच्या भागामध्ये एका पायाच्या मांडीला खूप दुखणे असलेल्या कोणाकोणाला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. एका पायाला मैल येत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करतात आणि बरे करत आहे. पोटामध्ये कायम गॅस पकडल्यासारखा होत आहे. ते छोट्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे ते गॅस बाहेर पडतायत. हालेलुया. अशा कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. घरी एक लहान बाळ जन्माला आलेला आहे. त्यानंतर घरामध्ये काही गोष्टी मनासारखा होत नाही म्हणून त्या घरातील लोक थोडासा त्या बाळाला लागून त्या घरातील लोक थोडासा नाराज झालेला आहे. अशा कुठल्या तरी एका बाळाच्या घरच्या लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. काही पदार्थ खाल्ल्याने पूर्ण शरीराला
कसे तरी होत आहे, अशा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आपला आशीर्वाद दिलेला आहे. खूप शिकलेले, खूप ज्ञान असलेल्या एक स्किलफुल व्यक्ती वाचन ऐकत आहे. हालेलुया. स्किल भरपूर आहे, सगळे काही त्यांच्याकडे आहे. थोडासा अहंकार, थोडासा रागीट स्वभाव आहे, म्हणून त्या व्यक्तीला लोक जास्त स्वागत करत नाही. लोकांच्याकडे पाहिजे तसे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेवढे पूर्ण अभिषेक आशीर्वादाने जे काही करण्यासारखं आहे ते त्यांच्याकडून झालं नाही. हालेलुया. आता थोडासा नम्र होऊन तुम्हाला देवाने दिलेली जे देणगी आहे ते लोकांच्या चांगुलपणासाठी, भरभराटीसाठी वापरायला तुम्ही तयार झालं तर परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वाद देणार. देवळामध्ये सणाच्या कार्यक्रमाच्या व्यवस्था करणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीला पवित्र आत्मा एक विशेष आशीर्वाद देत आहे. असे कोणतरी आहे त्यांच्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला एक मार बसल्यासारखा होत आहे आणि त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. प्रभूचा कार्य करणारा एक व्यक्ती इथे आहे. त्या व्यक्तीला कधी कधी थोडा नॅरो माइंडेडनेसचा मुद्दा येत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीचा नॅरो माइंडेडनेसचा जे विचार आहे त्यातून आज बाहेर काढलेला आहे. त्या ऑपरेशनच्या गरजेच्या मुद्द्यामधून आज देवाने बाहेर काढलेला आहे. शरीराचा पाठीमागच्या भागामध्ये, अगदी खालच्या भागामध्ये एक ऑपरेशन सारख्या गोष्टीची गरज असलेली एका व्यक्तीला प्रभूने आज त्या बंधनातून सोडवलेलं आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिताने, पुत्राने, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.